काहीच नाही म्हणलं, पाठीमागं बोलणं झालं होतं आपलं एकदा दोनदा. मी दोनदा फोन केला होता तुम्हाला. तर तुम्ही पाठीमागं सांगितलं होतं आपल्या याला काहीच धक्का लागत नाही, ते मला अगदी अभ्यास पूर्ण सांगितलं होतं. पण आता माझं शिरोड तालुक्यात गाव आहे, पाडळी गट आहे, जिल्हा परिषद गट. तो गट ओबीसीला सुटलाय. हो. तर तिथं आता 50 मराठा समाजाचे उमेदवार उभा राहिले, तयार आहेत त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र. तुम्ही म्हणलात काय गरज नाही आता लढायचं. माझं काय म्हणणं आहे, हे बघा, तुम्ही तुमच्या एसडीओ ऑफिसला जा. हा, गेले का? काय एसडीओ ऑफिसला गेले का तुम्ही? आणि तिथं काय जाऊन काय करायचंय? त्यांना म्हणा की तुम्ही 2 तारखेनंतर हम्म, किती लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले हम्म, हम्म, हम्म. ही माहिती द्या. हा, काय आणि ते तसं प्रमाणपत्र त्यांच्याकडनं घ्या आणि ज्यांना दिले त्यांचे कागदपत्र मागा. माझ्याकडे जी माहिती आहे. अहो पण तुम्ही म्हणलात आता तुमच्या म्हणण्यावर आम्ही शांत बसलो, ओबीसी शांत नाही तुम्ही. अहो बगर मला आहे पा, माझ्याकडे जी माहिती आहे 2 तारखेपासून आतापर्यंत बीड तालुक्यात फक्त 11 लोकांनी अर्ज केले. 11 ना? हा, डिफिनेट एकदम करेक्ट माहिती का ती? मग मला तुम्ही अधिकृत बोलतो म्हणून म्हटलं, तुम्ही तुमच्या जवळच एसडीओचं ऑफिस आहे हा, किंवा कलेक्टर ऑफिसला जा. आपण आता ऐका ना, काय होतंय सर, आपण ऐकून घेतोच, आपण हे करतो. ऐकून नाही मी, सरकार सांगत आहे, ऐका, सरकार सांगत आहे, मी अधिकृत माहिती बोलतोय. आपल्या मुख्यमंत्री, मी ऐक्यू माहितीच्या आधारे बोलत नाही, मी अधिकृत माहितीच्या आधारे बोलतो. अहो तुम्ही म्हणता ते खरंय, पण आता का तुम्हाला आता पुन्हा आम्ही हे जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर सांगावं का हे जिल्हा परिषद सदस्य झाले म्हणून? सरकार बी असंच म्हणतंय. अहो हे बा, त्याच्याकडे प्रमाणपत्र द्यायला तो कुठून अर्ज भरणार आहे? प्रमाणपत्र कोण देते? सरकारने दिले ना हे, याच्यातून जे कलेक्टर ऑफिस मधून आणि त्याच्यामधून कोणी दिले म्हणजे? अहो तर तुम्ही द्या ना मला माहिती अधिकृत कलेक्टर ऑफिस मधून किती प्रमाणपत्र दिले. नाही तर माझ्याजवळ जी माहिती आहे ती मी देतोय. हा, मग 2 तारखेच्या नंतर ज्यांनी समजा काढलेत त्यांना उभा राहता येणार नाही का? अहो फक्त 11 लोकांनी अर्ज केले आतापर्यंत. हा, बीड मध्ये त्या 11 लोकांनी कशाच्या आधारावर अर्ज केले हा, ही माहिती तुम्ही एसडीओला विचारू शकत नाही, कलेक्टरला विचारू शकत नाही. विचारू शकतो ना, विचारू शकत नाही तर कसे? मग विचारा ना. माझं काय म्हणणं आहे, विचारा, ते कागदपत्र घ्या आणि कागदपत्र घेऊन माझ्याकडे या. अहो मला काय म्हणायचं, तुम्ही आताच मला म्हणाले की 50 लोकांनी अर्ज कागद घेतलेले आहे. हा, माझ्याकडे जी माहिती आहे ती 11 लोकांनी फक्त अर्ज केले आतापर्यंत. अहो अर्ज केले म्हणजे आता त्यांच्याकडे काही जणांकडे पहिलेच अगोदर